माका उत्तर भया. खय गेला होतास तुम्ही? भाऊजीनू काय विचारतय मी? खय गेला होतास? सांगा ना. भाऊजीनू आज जे काही मी बोलायला आलोय ना ते माझ्या आईसाठी बोलायला आलोय, माझ्या कुटुंबासाठी बोलायला आलोय. तुमका काय वाटतं भाऊजींनो? तुम्ही काय बोललास नाही, गप रवलास तर मी हेसना निघून जाईल? तसा काय होऊचा नाही भाऊजींनो. तुम्ही थोरले असास. तुम्ही काही चुकीचं वागलेला ना कोणाक चांगला वाटूचा नाही. तुम्ही किती सांगितलास ना तरी तुम्ही खोटा बोलत होतास ना तर कळत होता माका. सांगा. काय गो काय विचारतास दिराक? बरे गजाली चालले दीर भाऊजो याच्यामध्ये. आहे तुम्ही कित्याक? मीच सांगते ना आयंका. सरिता, थांबा. काय हेंका खरा खरा काय तर सांगूक सांगा. कसला काय काय खोटा बोललो तो? अगे खोटा नाही बोलले, पण नेमका खरा काय आ? ता तरी खय सांगतात. तुम्ही सांगा आता हेंका. माधवा काय रे? अभिराम भाऊजींका भेटूक गेलेलास. अभिराम भाऊजींनी सगळ्यांची आठवण काढलानी, माझी आठवण काढलानी नाही. हा विसरले भाऊजय? काय रे माधवा सांग बाबा, तू गेलस ना भेटू? मग यात तूच काय तर बघ. भाऊजींनू सांगतास ना? हो हो, तुझी पण आठवण काढली त्याने. काढतलोस, लाडाची वहिनी ना तू. बरं या बघा, मी जेवणा वाढूक घेते, दोघे खाली येवा. हो हो. आणि ह्या बघ दत्ताक पण सांग. हा होय होय सांगते. काय झालं? तिलच माधव विचारून जरा डोक्या शांत. माझा भाऊ आ तो काय असा तो माका माहिता. कोणाबद्दल कधी वाईट चितना नाही, कोणाबद्दल वाईट बोलणार नाही. उगाच त्याच्याबद्दल डोक्यात संशय ठेवून काय होणार हा काय? मग संशय आहे तसा वागायचा नाही ना. काय वागलो आणि आता काय बोललो तू? लय विचारचा प्रयत्न केले पण कायच बोलूक तयार नाही. जर मनात काय नव्हता तर हा तर बोलून टाकायचा ना. माका यांचा वागणं लय विचित्र वाटतं. हे आधीचे माधव भाऊजी नाही असत. मग ये माधवाच्या रूपान दुसरा कोणी येईल असं म्हणू का तू? का अहो तसा नाही हो. माका काय वाटतं, माधव भाऊजींच्या बायलेंना तिका पडवून पाठवलेला असताला. माधव काय दूध खिळू हा? शिकलो सवरलेलो हा. काय करूचा काय नाही ते का कळता. हे बघ, तू उगाच स्वतः त्रास करून घेऊ नको. 2 दिवस रवतून जायत तू. असेच जातील काय? म्हणजे जा नेहू केले तर घेतल्याशिवाय जाणार असत काय? सरिता, तुमच्यांना काय होचं नाही. तुम्ही ना असेच राहा आणि भूक लागली असत ना तर जाऊ केव्हा. काय बस झालं की बा. अरे असा काय? काय रे, आज फिरायला चांगलीच भूक लागलेली असत तुका. माधव भाऊजी काय ह्या खाना कमी झाला तुमचा. पहिल्यासारखे खायच नाही. जेवणात लक्ष पण नाही. डोक्यात काय चालला काय माहिती. हो, पाणी पाणी घ्यावा. सरिता, काय भाजी दे माका. ताटासाठी संपू आधी. कसं काय मागता तर दे ना. घ्यावा ती. हो हो. हा?
माधव भाऊजी अहो ह्यानी ना अभिराम भाऊजींका 2 शर्ट दिलानी होते ते घालतात काय होते हा हो 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 खूप आवडली हा शर्ट त्याला. हा आज खायसला शर्ट घातलानी होता तो त्याने तू असं काय विचारतोस? नाही गे तसेच पडांग रावले तर खराब होतील ना शर्ट. तू घालतलो नाही काय भावान दिल्यान म्हटल्यावर. आहे छाया कुठे दिसत नाही. ती जेवायला नाही आली. छाया अरे त्या पंक्तीत जेवणा नाही. मी ते का खोलीत नेऊन देते. नाही माझं झालंच आहे. मी काय तालुक्याला गेलो ना तिथे खाल्लं पाठ भरलंय माझं. तू एक काम कर छायाला ताट वाढ. मी हात धुवून आलो मीच जाऊन घेऊन येतो. बर काय बहिणाबाई काय चाललंय? काय नाही रे, जरा आपला वेळ जाता काय तर बघतोय. पण हे कशासाठी? या हा दत्ताच्या बाळासाठी हो आतापासून करूक घेतलंय ना, मग सरिता बाळात होईसर पोहून जाईल. पण आत्याबाई आम्हाला पण असं काही बनवून देणार की नाही घेऊन जायला? तुमका मुंबईवाल्यांका किती वया? मुंबईत तर सगळा विकत मिळता. मुंबईत सगळं मिळतं ग. मिळेल पण आत्याबाईंचा त्याला असा स्पर्श नाही लागलेला असणार ना. त्यांची माया नसणार, त्यांचं प्रेम नसणार. त्याचं काय माधवा दितय बनवून दितय मी, पण असा काय बोलू नको हा. मला लय जोड जोड वाटता. असू दे असू दे. बरं ऐक छाया ते रावण दे. घे. जरा एवढे 2 टाके घालताय बघ. अगं ते मी करतोय. दे. तुका जमतला? मला काय नाही जमत. दे दे मला येतं ते. तुका जमतला? मला सगळं येतं. हे बघ हे करतोय. हे बघ हे असं ना. अरे थांब थांब ग. हे बघ अरे ठेव ठेव हायता. ठेव ठेव बघ या सगळा उलट्याचा पालटा करून टाकलंस ते. हो रावण दे रावण. हे सगळं नंतर करू आपण. आधी तू जेवून घे बघू. जेव शांतपण. हा शाबास. छाया मी काय म्हणतो, नाही तू अशी वागू नकोस ग. म्हणजे कसा? नाही तसं नाही. तू पूर्वीसारखी वागत नाहीस आता. आधीसारख्या काय रावला काय? होईल ग सगळं आधीसारखं. सगळं चांगलं होईल. मला माहितीये तुझ्या आयुष्यात आता खूप बदलाव आलाय. पण माझं काय म्हणणं, तू माणसात मिसळत जा ना. त्यांच्याबरोबर वेळ काढत जा. जेवायला तरी एकत्र येत जा. त्याने तुझं दुःख त्रास थोडा कमी होईल. हो की नाही? मला आधीची छाया बघायची आहे. तुका मारणारा, हो तुझ्या हातातला काढून घेणारा, हो हो सगळा घर डोक्यावर घेणारा. हो हो. काय आला? बहिणीवरचा प्रेम लय उतू जाता तुझा. एखादा माणूस आपल्यापासून लांब असला ना की मग त्याला त्याची किंमत कळते. असे कितीचे बहिणी रे तुका? तुमच्या तिघात मिळून मी एकटाच. अगं छाया जेवून घे. थंड होते. जेव जेव तू. बाकीचं सगळं नंतर बघू. हा जेव सावकाश. माझं दादा आता मला बरं वाटतंय. तू मला शाळेत सोडतोस? पांडू ए पांडू खय गेलो यो? पतेरो पण असंच टाकला ना. हे बाय सोंट्या सकाळी सकाळी सोयलस. एवढा कसला काम काढलं सन्नांकडे? नाही ताव थांब म्हणता इथं. काका सांग अण्णा तुका असे कितीशे पैसे देतात रे? सारखं त्यांच्या मागे मागे करीत असतस ना. थांब म्हणता इथं.
अरे एवढं वेळ ना पोरींच्या मागे फिरण्यात घालवलं असतंस ना तेवढ्यात लग्न होऊन 2-4 पोरा तरी झाली असती. हो हो ता नंतर बघू. माधव काय असा असतील त्यांच्या खोलीत. हे माका सांग कसला काम हा चोंट्या? अरे ऐक ना. अरे चोंट्या हाय सर काय? तू काय जातस? हा ते माझं तालुक्याला जरा काम आहे ना तिथे चाललो होतो. अजून एका कामासाठी तुका तालुक्यात जावचा लागेल. अजून एक काम? काय कुठलं काय बोलतोयस तू? पाटणकर बाई घराकडे तुझी वाट बघत. हा पाटणकर बाई माझी कशाला वाट बघती? अरे तू त्या सुषमाक सांगितलं होतंस ना तू त्या शाळेत सोडून जाणार म्हणून. हा हो हो मग ता आता आडान बसला. आऊस म्हणता ती सोडूक येता म्हणून पण ता काय ऐकत नाही. अरे देवा. आता काय करायचा? हो हो हा, एक काम करू मी तिला शाळेत सोडून मगच कामासाठी निघतो. हा बरं चल. बरं चल. बरं ऐक चोंट्या यातलं अण्णांना काहीही कळता कामा नाही. आणि कळला तरी तू काय चुकीचा वागतस? हा ते पण नकोच. बरं माधव भाऊजीनो हा काय जातास? ते जरा काम होतं. सोंट्या वांगडा खायसला काम होता. आहे काही. हा अहो, मी काय म्हणी होतय असे खैसल्या दिशेक जाऊचा असास? ते कोकाट्याच्या दुकानाकडे. हा कोकाट्यांच्या दुकानाकडे चाललोय. कोकाट्याच्या दुकानाकडे? काय सांगतास? आमचे हे पण थंय जाऊचे होते. हो अहो ऐकलास? हो बाहेर ये वा. ते का पण जाऊचा होता. काय झालं? तुमका कोकाट्याकडे जाऊचा होता ना? माका तुम्ही मगाशी नाही का सांगितलेलास माका मगाशी कोकाट्याकडे जाऊचा तुमका जाऊचा त्यांका. नाही मी काय म्हणतोय माधव भाऊजी पण थैसर जातातच ना त्यांच्या मागडा जावा. हा अगो पण अरे पण त्याच्या आधी मला दुसरीकडे जायचं आहे. हा हा खैस तामणकरांकडे. हा 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 तामणकरांकडे जायचं हो नाही का? कित्या? तिच्या तो बाबलो हा त्यांची बेबी मुलगी त्यांची ती मुंबईला असते तिच्याकडे काहीतरी पाठवायचंय. बरा पण थैस ना कोकाट्याकडे जाणार असस ना जावा हो. तामणकरांच्या म्हातारीक ना बघून येवा. अहो जाग्यावर असता ती वय ना रे. बरी असा बरी असा बरी चालूक लागली ती. तरी पण जाऊन बघून येवा. नाही तर मगे म्हणायची दत्ता इलो नाही बघू. नाही रे चोंट्या. त्याच्या आधी मी नेने काकांकडे जाणार आहे. त्यांच्याकडे आहे थोडं काम आहे. चल चोंट्या. त्यांचा काय महत्वाचा काम आहे ना तर मी शोधून काढीनच. अगो सुषमा मी काय म्हणते मी सोडते ना तुला. माधव दादाला काम असेल. माझा दादा म्हणालाय ना म्हणजे तो येणार. अगं नको ना करूस हट्ट. मी सोडते ना तुला नाही तर तुला शाळेत पोचायला उशीर होईल. माधव दादा येत नाही तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही. आज त्याला काम असेल तर उद्या येईल. उद्या नाही तर परवा पण माधव दादा सोबतच जाणार. हो हो माधव बरं झालं तू आलास बघ. अरे किती हट्ट करते ही तूच समजविला. मी तिला म्हंटल मी सोडते म्हणून तर नाही. उगाच तुला कशाला त्रास ना. माधव दादा तू सोडायला आलाच पाहिजेस. हो हो मीच येणार तुला सोडायला. हा आणि हो तिथे जातेस तर मस्ती करायची नाही करायची पण कुणालाही त्रास होता कामा नये. तुलाही बरं नाही आहे ना तुला. हा औषध पाणी वेळेवर करायचं कळलं? काय हो नाही काही म्हणशील की नाही? हा म्हण हो 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 हो.
घे बाळा. हिली बया. काय सरिता, कशी आहेस? माका काय धाड भरली आ? आता जरा कामं कमी करत जा, काळजी घे स्वतःची. माझी सासू माझी काळजी घेता. अण्णा नाही असत घरात. सरिता, मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही का? निमित्त व्हाया असताना नुसता हैसर नाही यशाल ना तर बरा असा आमच्यासाठी आणि या घरासाठी सुद्धा. नको असं तोडून बोलत जाऊस. आये होय काय गो घे बाय, तुम्ही उभे किती आ? बसा ना. जागो जा, पाणी आड जा. मग बालदी ठेव जाऊचा. अगो बालदी ठेवतलच, पळून जाता काय बालदी? हो? बरा, चेडवाची तब्येत आता बरी असा ना? तुम्हाला कसं माहित? हो, आमचा पांडू हा ना, तो काहीतरी बडबड तिलो होतो. बरी आहे आता. आये हं? दे, घ्या पाणी घ्या. बरा, हैसर कसा येणा केलास? सहजच आले होते. तुम्ही खूप नशीबवान आहात हं. तुम्हाला माधव सारखा मुलगा आहे. सुषमाला बरं नसताना त्यांनी खूप मदत केली आहे आमची. आजकाल कोण करतं ना अशी कोणाची मदत, आणि त्याच्यामुळेच माझी सुषमा बरी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आता तर सुषमा आणि माधवची ना छान गट्टी सुद्धा जमली. सतत आपली माधवदादा करत असते. खूप चांगला आहे माधव. तुमच्यातला चांगुलपणा आहे ना, तो तंतोतंत त्याच्यामध्ये उतरलाय. गुणाचंच असं माझं माधव. हो, आणि तुमच्या हातालाही काही कमी गुण नाहीये. ही तुमची पिशवी आणि ही किटली घ्या. त्या दिवशी तुम्ही आंबोळे आणि नारळाचा रस पाठवला होता ना, सुषमाला खूप आवडलं. सगळं तिनेच संपवलं. आणि हो, मला तो नारळाचा रस कसा करतात ते सांगा. हं? हं. आणि हो, रिकामं भांडं कसं पाठवायचं ना, म्हणून मी खाऊ आणलाय. घ्या. बरं, येते मी. येते हा. काय गरज होती माधवाक खोटा बोलूची? माका म्हणालो अभिराम पत्र पाठवता, आठवण येतात एका, भेटूक जातय. मी पण म्हटलं बरं झाला, भावाशी भेट होईल, अभिरामची खुशाली कळात. पण त्यांना असा किती केला? तरी मी तुमका सांगत होते, माका ह्यांची लक्षणं बरी दिसत नाही. काहीतरी लपवतात. आधी असे नव्हते ते. हो, आता काय करतात ना, तर त्यांचा पण कळत नाही. तरी माझा विश्वास नव्हतो. मी खोदून खोदून विचारित होते, पण बघितलास ना, आता इला ना सगळा खरा काय त्या समोर. सरिता, माधव येलो की त्याका विचारू होय. काय सांगणार ते? परत काहीतरी खोटाच बोलतील, आणि या खोट्या लपवसाठी खोट्यावर खोटा बोलतील. सरिता, तोंड बंद कर. काय होणार आम्ही तोंड बंद करून? बदलणारा सगळा हा? इले माधवा, कालच्या अभिराम आणखी काय काय बोला होतो? अरे हो, आपण ना अभिरामाला 10 दिवसासाठी घरीच घेऊन येऊया. तिथे राहून राहून कंटाळला येतो. दत्ता आणि मीच जाऊन घेऊन येतो ना. इथे आला तर लगेच आईला मिठीच मारेल तो शेंडेफळ. बस झाला. आहे
ह्याच्या सून तू माझ्या अभिरामाक आंबोळे नेले होतस ना, आणि ह्याच्या सून रस ते का लय आवडले होते. ते ना आठवण काढून काढून खाल्ल्यान वय ना माधवा. आई ते मी